तर नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। आता आपल्याला स्कूल युनिफॉर्म शिवायचा आहे, तो पण स्टँड कलरचा। त्याची कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे आणि स्टिचिंग पण दाखवणार आहे। तर पहिल्यांदा आपण कटिंगचा व्हिडिओ हा अपलोड करणार आहे। तर तुम्ही पहिल्यांदा कटिंग करून घ्या व्यवस्थित आणि शिकण्याचा प्रयत्न करा। हा मी युनिफॉर्म शिवणार आहे, तर तुम्ही दुसरे ड्रेस मटेरियल सुद्धा शिवू शकता किंवा साडीचं सुद्धा शिवू शकता याच मापानंतर। आता इथे तुम्हाला मी 38 इंच छाती असलेला हा ड्रेस कटिंग मी करणार आहे। त्यासाठी आपल्याला टॉपवरच मापे घ्यायचे आहेत आणि त्यातूनच आपल्याला कॉलरचं माप हे काढायचं आहे। आता तुम्हाला मी कटिंग दाखवणार आहे। तर आपण ड्रेसची उंची ही घेतलेली आहे। ड्रेसची उंची 42 असल्यामुळे त्याच्यामध्ये मी 2 इंच ॲड केलेलं आहे। तर अशा पद्धतीने मी इथे मार्क करून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला कॉलरसाठी टाकायचं आहे। आता आपलं कॉलरसाठी टाकायचं आहे, तर इथे मी 3 इंच गळा टाकणार आहे। 3 इंच गळा कशासाठी, तर आपल्याला कॉलर शिवायचे आहे आणि गळा हा आपल्याला गळ्याला रुतू नये यासाठी 3 इंच गळा घेतलेला आहे। 2.5 इंच घ्यायचा नाही। आणि आपल्याला शोल्डर टाकायचं आहे इथे 5 इंच। आता अर्धा इंच इथे जाईल, पाव इंच इथं जाईल आणि अर्धा इंच जाईल, पाऊण इंच शोल्डर आपलं होऊन जाईल 4.25 इंचाचं। अशा प्रकारे इथं आता हे दोन्ही मिळून आपल्याला झाले आहे तिथे 8 इंच। तर 8 इंच आपल्याला मुंडा टाकायचं नाही, तर याच्यामध्ये आपल्याला 1 इंच कमी करायचं आहे आणि 7 इंचाचा मुंडा इथं टाकून घ्यायचा आहे। 1 इंच कमी करून ड्रेसमध्ये 1 इंच कमी करायचं आहे। आणि जसं वरती टाकलेलं आहे 3 इंच आणि हे 5 इंच, तसंच खाली माप घ्यायचं आहे। हे 8 इंच आणि इथे 5 इंच। आता या रेषा मी इथे जोडून घेणार आहे। तुम्ही पट्टीच्या सहाय्याने सुद्धा जोडून घेऊ शकता। अशा प्रकारे मी इथे जोडून घेतलेलं आहे। आता आपल्याला इथे ड्रेसवरून छातीचं माप कसं घ्यायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे। अशा पद्धतीने मी ड्रेस इथे घेतलेला आहे। बाहीचा हा मोंडा आणि हा बाहीचा मोंडा या प्रकारे मी इथे टेप लावणार आहे। या प्रकारे इथे टेप लावला आणि इथे मी एक टेप लावलेला आहे। इथे माझं माप आलेलं आहे 21 इंच। तर 21 इंचाच्या निम्म आपल्याला 10.5 इंच घ्यायचं आहे। तर ड्रेसवरून माप घेतलं असेल तर इथं 10.5 इंच आले, तर 10.5 इंच इथे आपल्याला टाकायचं आहे। आणि जर अंगावरचं माप घेतलेलं आहे तर त्यांचं अंगावरचं मापापेक्षा प्लस 1 इंच टाकायचं आहे। आता इथे 10.5 इंच मी टाकून पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी ठेवणार आहे। आता आपल्याला कट किती वरती घ्यायचा आहे याचं तुम्हाला प्रमाण काढायचं आहे। तो मोंड्यापासून ते कटपर्यंत रेडीमेड हा ड्रेस आहे। कटपर्यंत आपल्याला इथे माप घ्यायचं आहे। इथे हा कट आहे 12 इंचावरती। 13 इंचावरती कट आहे। तर आपल्याला 13 इंचापर्यंतच घ्यायचं आहे। इथून आपल्याला 13 इंच माप घ्यायचं आहे। अशा प्रकारे आणि इथे आहे 7 इंच। तर आपण इथून इथं 6 इंच 1 इंच कमी करणार आहोत। इथं 6 इंचावर कमर घेर टाकणार आहोत। आता इथे आपलं 10.5 इंच माप आलेलं आहे। तर याच्यामध्ये आपण 1 इंच कमरेसाठी कमी करून टाकणार आहोत, म्हणजे 10.5च्या कमी 9.5 असं इथं माप मी टाकणार आहे। प्लस 1.5 इंच टाकणार आहे शिलाई मार्जिन। आणि इथे जे माप आहे 10.5 इंच आलेलं तेच मी खाली टाकणार आहे 10.5 इंचच आणि प्लस 1.5 इंच। आणि आता अशा प्रकारे मी हे इथे असं जोडून घेणार आहे। हे पाहू शकता। आता इथे आपल्याला मोंड्याचा आकार द्यायचा आहे। इथे मोंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला इथून आपल्याला 1 इंचावर आणि त्याच्या पुढेच अर्धा इंचावर अशी मार्क करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला छान असा आतल्या बाजूचा गोल आकार द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला बाहेरील बाजूचा हा गोल आकार द्यायचा आहे। आणि आता इथे आपल्याला याची कटची उंची लेंथ किती आहे ते मोजून घ्यायचं आहे। त्याप्रमाणेच आपल्याला स्ट्रेट कट कोणाला लागतो, कोणाला थोडा पंखा मोठा लागतो खालचा, त्याच्यावरून आपलं आहे। तर इथे मी आहे तीच पंखा घेणार आहे याचा।
इथे आहे 23 इंच, म्हणजे आपल्या याचा निम्म झालेला आहे 11.5 इंच. तर इथे मी 11.5 टाकणार आहे. इथे मी 11.5 इंच माप टाकणार आहे आणि प्लस इथे मी 1.5 इंच मार्जिन घेणार आहे. आता हे आणि हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी इथं जोडून घेत आहे. आता इथे आपल्याला टोक येऊ नये म्हणून इथं थोडासा हलकासा असा गोलाकार द्यायचा आहे. आता अशा प्रकारे आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचे आहे. हे बघा, आपला मुंड्याचा बाहेरचा बाजूचा भाग आपण आधी प्रथम कापणार आहोत, म्हणजे आपली मागच्या बाजूचा अंतर निघून जाईल. अशा प्रकारे इथे आपल्याला मी कटिंग दाखवणार आहे. आता ही आपली टॉपची कटिंग झालेली आहे. आता इथे आपल्याला टक्स मारायचा आहे. तर इथे आपल्याला एक थोडासा कुटका मारून घ्यायचा आहे, की जेणेकरून आपल्याला समजेल की इथून आपल्याला टक्स मारायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला इथं कूट मारून घ्यायची आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला फिटिंगची इथं कूट मारून घ्यायची आहे, जेणेकरून शिवताना आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे 1.5 इंचाचा. आणि इथे आपल्याला टॉपचा मध्य काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी 3 ठिकाणी कूट मारून घेतलेली आहे. आता आपल्याला बाहीची कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे. अशा प्रकारे आपली टॉपची कटिंग झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता इथे मी बाहीसाठी कापड काढून घेतलेलं आहे. आता हे मी 4 पदरी करून घेणार आहे. 4 पदरी घडी. अशा प्रकारे आपल्याला 4 पदरी घडी घ्यायची आहे. आणि आता आपण बाहीचं माप इथे घेणार आहोत. किती इंच बाही घ्यायची आपल्याला. या मुंड्याच्या शोल्डरपासून ते बाहीच्या इथपर्यंत आपल्याला याचं माप घ्यायचं आहे. आता 16 इंच आहे. तो 16 इंच अधिक आपल्याला 1.5 इंच याच्यामध्ये प्लस करायचं आहे. 16 अधिक 1.5 झाले 17.5. 17.5 मी इथं खून करून घेणार आहे. आणि इथून शोल्डर इथं मुंड्याचा आकार आपल्याला 3.5 द्यायचा आहे. कंपल्सरी 3.5 दिला तरी चालतो. आणि आपला आता इथून मुंडा आकार काढायचा आहे. तर इथे मी आता 10 इंच मुंडा आकार घेणार आहे. 10च्या निम्म इथे 5 इंच घेणार आहे. आणि आता याला आकार मी देणार आहे. असा वरतून राऊंड आणि खालून राऊंड. हा झाला आपला मुंड्याचा आतील भाग, म्हणजे पुढचा भाग. आणि आता आपल्याला बाहेरील भाग हा काढायचा आहे. अशा प्रकारे आपला हा आकार झालेला आहे. आता इथं आपण बाहीचा गोलाकार मोजून घेणार आहोत, जेणे की बाहीचा आपल्याला दंडगीर म्हणतात याला. इथे आहे 5.5 इंच. आता इथे मी 5.5 इंच अधिक 1.5 इंच टाकणार आहे शिलाई मार्जिन. आणि इथून आपल्याला इथे असं क्रॉस करून घ्यायचं आहे. आता हा आपल्या बाहीचा आकार झालेला आहे पूर्ण. आता याला आपण कट करून घेऊया. आता अशा प्रकारे मी बाहेरील बाजू कट करून घेणार आहे. इथे सुद्धा आपल्याला कुटका मारायचा आहे, कारण त्याचा मध्य काढायचा आहे म्हणून. आता आपल्याला ही बाही ओपन करायची आहे. आता हा आकार आपल्याला मुंड्याचा काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपली ही स्टँड कॉलरची टॉपची कटिंग झालेली आहे. आता स्टँड कॉलर कशी काढायची हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आता हे मी कॉलरसाठीचे कॅनव्हास आणलेलं आहे, जेणेकरून स्टँड कॉलर याच्यामध्ये आपल्याला काढायचे आहे. हे जवळजवळ 1.25 इंच ते 1.5 इंचचं कॅनव्हास आहे. तर याच्यामध्ये आपल्याला स्टँड कॉलर बसवायचे आहे. आता आपल्याला स्टँड कॉलर ही किती घ्यायचे आहे, तर आपण गळ्याचा आकार हा
3 इंच घेतला होता, तर 3 आणि 3 मिळून झाले 6 इंच आणि पुढे आपल्याला 3-3 इंच घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 12 इंचाची स्टँड कॉलर यातून काढायची आहे. तर आता 12 इंच स्टँड कॉलर घेतला तर मी 12 इंच घेणार आहे. बरोबर इथे मी 12 इंच कॉलरसाठी कापणार आहे. तुम्ही पाहू शकता असं. आता ही आपली 12 इंचाची स्टँड कॉलर आपल्याला इथे मी काढलेली आहे. अशा प्रकारे आता आपल्याला जर एवढी ब्रॉड नको आहे तर आपण याला थोडीशी 1 इंचाची सुद्धा स्टँड कॉलर घेऊ शकता. इथे मी 1 इंचाची स्टँड कॉलर इथं घेणार आहे, म्हणून 1 इंचापर्यंत मी असं कट करणार आहे त्याला. आता ही आपली 1 इंचाची इथे झालेली आहे. आता आपल्याला याला थोडासा राऊंड शेप द्यायचा आहे. ही सिंपल पद्धतीने आपली कॉलर तयार झालेली आहे. हे पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने इथे कॉलर मी तयार केलेली आहे. आता ही कॉलर आपल्याला अशा प्रकारे येणार आहे. ही झाली स्टँड कॉलर. आता हा झाला व्हिडिओ आपला युनिफॉर्म कटिंगचा. तर तुम्हाला पुढील भागामध्ये युनिफॉर्म स्टिचिंगचा व्हिडिओ येणार आहे. त्याआधी तुम्ही हा कटिंगचा व्हिडिओ कसा झाला आहे आणि तुम्ही पण नक्की कटिंग करून बघा व्यवस्थित. 4-5 वेळा तुम्ही कटिंग आधी समजून घ्या, मग नंतर कट करायला घ्या. नक्कीच तुम्हाला समजून जाईल आणि नक्कीच तुम्ही परफेक्ट टेलर होण्यास योग्य राहाल.